नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दत्ते. लेखक क्रमांक 128, 7 मे. कार्तवीर्य सहस्त्रार्जुन. भूतलावर ज्याने सम्राट ही पदवी प्रथम संपादन केली तो हा राजा कार्तवीर्य. हैहय वंशातील म्हणजे हैहय वंशातला कृतवीर्य राजा, त्याचा हा मुलगा. हा राजा एकदा संकष्टी व्रत करत होता आणि ते व्रत करत असताना त्या कालावधीमध्ये त्याला जांभई येते आणि त्या व्रतभंग होतो त्यामुळं. पण त्याच दोषाचं निवारण न करता तो तसंच पुढं आपलं व्रत चालू ठेवतो आणि परिणामी राजाला बिन हाताचा मुलगा प्राप्त होतो. त्याला खूप खंत वाटायची. हुशार, चुणचुणीत, देखणा, बुद्धिमान राजपुत्र, पण त्याला हात नाहीत. तो करहीन असतो. याची राजाची विवंचना दिवसेंदिवस वाढती आणि मग त्यातनं तो ठरवतो की तो दत्त उपासक असतो. तो म्हणतो काहीही करून आपण दत्तांना प्रार्थना करू आणि बघू काही होतं आहे का. आणि त्याप्रमाणे ते दत्तांची उपासना करतात. दत्त प्रसन्न होतात आणि त्याला सांगतात की तू गणेशाचा अपराध केला आहेस, तर तू गणेशाचीच उपासना कर असं म्हणून त्याला एकाक्षर मंत्र देतात. आणि त्याप्रमाणे तो 12 वर्ष राजा उपासना करतो. गणेश प्रसन्न होतात आणि जी तुला हवं आहे ते प्राप्त होईल म्हणतात. आणि मग त्यांचा जो मुलगा असतो तो कार्तवीर्य हा सर्वांग सुंदर होतो केवळ गणेशाच्या पुन्हा उपासना केल्याने. आणि मग आता राजा निर्धास्त होतो. तो म्हणतो मी आता देह सोडायला मोकळा झालो. आता माझा मुलगा सर्वांग सुदृढ आहे, बुद्धिमान तर तू आहेसच, तू आता राज्यकारभार बघ म्हणून तो देह सोडतो. लगेच त्याच्या राज्याभिषेकाची वेळ येते. पण तो इतका विलक्षण बुद्धिमान असतो. तो म्हणतो मी जर सर्व काही माझ्या हातात ठेवू शकतोय तर त्याला हा विधी कशाला, विधीची काय गरज आहे. म्हणून तो पूर्ण राज्याभिषेकाचा निषेध करतो, करणार नाही म्हणतो. आणि त्याने नव्याने म्हणजे जे काही प्राप्त झालेले हात आहेत त्याचं त्याला इतकं अप्रूप वाटतं. सारखं त्या आपल्या हाताला तो गोंजारायचा, हात हातात घ्यायचा आणि त्या हातांचं काय करू. आणि मग त्याला एक अभिलाषा निर्माण होते की अजून मला हात कसे येतील. 2 हात बास नाही असं वाटतं. काहीतरी कमी आहे, काहीतरी कमी आहे, काय करायचं. मग गर्गमुनी जे असतात त्यांच्या कुळाचे गुरु, ते सांगतात की सह्याद्रीच्या दऱ्यांमध्ये दत्त महाराज आहेत, तू त्यांची उपासना कर, ते तुला मार्ग दाखवतील. आणि तो इतकी उपासना करतो. म्हणजे दत्तांची जी उपासना करतो ती नवविधा भक्तीमधल्या अनेक प्रकारे म्हणजे कीर्तन, भजन, पादसेवन, अर्चन, सख्य, समर्पण सर्व प्रकारांनी दत्तांची उपासना करतो. दत्तांचा लाडका भक्त होतो. तो अतिप्रिय असतो आणि दत्त प्रिय होतात आणि त्याला 4 वर माग म्हणतात. मग तो म्हणतो पहिलं मला हवे तेव्हा गरजेला सहस्त्रबाहू निर्माण होऊ देत. दुसरं मी कधीही वळू नको आणि वळू नये. आणि समजा वळलो तो वेद आणि सज्जन माझे रक्षण करू देत. तिसरं मी संपूर्ण पृथ्वी जिंकू दे आणि तिचे परिपालनही माझ्याकडनं व्यवस्थित होऊ दे. आणि चौथं मला लढतानाच मृत्यू येऊ दे आणि तो मृत्यू नारायणाच्या अवताराकडनंच होऊ दे. म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांनी ज्या मागून घेतलेल्या असतात त्याला दत्त तथास्तु म्हणतात. आणि त्याप्रमाणे कार्तवीर्य सहस्त्रार्जुन कार्तवीर्य म्हणून प्रसिद्ध होतं. त्याला 1000 हात, एरवी व्यवहारात 2च हात असायचे, पण जेव्हा त्याला गरज लागायची तेव्हा त्याला 1000 हात असल्याप्रमाणे त्याची उदंड आणि असंख्य कामं करायचा. तो साधा नदीवर आंघोळीला गेला तर नदीचा प्रवाह 1000 हाताने अडवायचा आणि एखाद्या मोठ्या समुद्रासारखं रूप तिला आणून त्याच्यात डुंबायचा. म्हणजे हा सगळं अजब होतं त्याचं. हा एकमेव राजा आहे की जो राज्याभिषेकाशिवाय चक्रवर्ती सम्राट झाला. इतिहासाला ज्ञात असे पहिले सम्राटपद त्यांनी भूषवले. नर्मदा तीरी महिष्मती जी नगरी प्रसिद्ध आहे तीच पहिलं आखीव रेखीव आखणी करून वसवण्याचं काम त्या राजाने केलं. त्यांनी त्याचा सर्वत्र संचार होता. सर्व राजांना त्यांनी आपल्या अंकित करून घेतलं. अफाट धन कमवले, प्रजेचे उत्तम परिपालन केले, दशसहस्त्र यज्ञ केले आणि भरपूर दानधर्म केला. आणि ह्या यज्ञाचा प्रसाद म्हणून भगवंतांनी त्याला एक दिव्य रथ आणि ध्वज दिला. त्याशिवाय दत्तांनी एक विमान भेट दिलं. म्हणजे हे सर्व हजारो वर्षापूर्वीची गोष्ट आहे.
आणि या सर्व सत्य घटना आहेत. त्याची महती ऐकून अग्नी याचक म्हणून आला आणि मला भक्ष दे म्हणाला. तो म्हणतो माझ्याजवळ तुला देण्यासारखं आता काहीच नाही आहे, काय करायचं? मग तो म्हणतो एक काम कर, तू माझ्या बाणाच्या अग्रावर बस, मी 5 ठिकाणी बाण सोडतो, ते जिथं जिथं पडतील त्या भूमीवरचं सगळं तू भक्षण कर. आणि ते त्याप्रमाणे तो करतो. आणि त्याच्यात एके ठिकाणी वसिष्ठांचा आश्रम असतो. वसिष्ठ जलवासासाठी बाहेर पडलेले असतात आणि अचानक हा परत येतात आणि पाहतायत तर त्यांचा आश्रम संपूर्ण जळून खाक झालेला असतो. ते ध्यानाने ओळखतात हे काम कुणाचं आहे, कार्तवीर्याचं आहे, सहस्त्रार्जुनाचं आहे. म्हणून ते त्याला शाप देतात की असाच तुझा नाश होईल भगवंताच्या अवताराकडनं. आणि तेच म्हणजे तो घडतं पुढे राजाचा अहंकार, दर्पोक्ती त्याच्या नाशाला कारणीभूत होती. एरवी दत्तांना प्रसन्न करण्यासाठी सुद्धा लोक त्याचं नाव घ्यायचे, इतका तो दत्तांचा प्रिय असतो. कारण दत्तांनी त्याला आशीर्वाद दिलेला असतो की जो कोणी माझ्या ह्या भक्ताचे स्मरण करेल त्याचे धन वाढेल, त्याचे गेलेले वैभवसुद्धा परत मिळेल. आणि म्हणूनच आजही आपण एखादी वस्तू हरवली तर म्हणतो कार्तवीर्यार्जुन नाम राजा बाहू सहस्त्रवान यस्य स्मरण मात्रेण गतम नष्टम च लभ्यते. आणि आपल्याला हरवलेली वस्तू मिळती असा अनेकांचा अनुभव असतो. तीच गोष्ट दत्तांनी त्यांना दिलेल्या आशीर्वादामुळे घडते. आणि पुढे हे एवढा मान मिळालेला असूनसुद्धा त्याचा अहंकार, त्याची दर्पोक्ती त्याला नाशाला कारणीभूत होती. आणि काळाच्या गतीनुसार भगवान परशुराम युद्धामध्ये त्याला संपवतात. धन्य कार्तवीर्य आणि धन्य भक्ताधीन प्रभू दत्तराज. नमस्कार.